विद्यार्थी मित्रांनो, सरस्वती भुवनच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण साइड अँगल साइड ही कसोटी पाहिली, अर्थातच बा को बा. या व्हिडिओमध्ये आपल्याला दोन कसोट्या पाहायच्या आहेत. त्यापैकी जी पहिली कसोटी आहे ती आपली आहे साइड साइड साइड, अर्थातच बाजू बाजू बाजू. म्हणजे एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी जर एकरूप असेल, आपल्याला या ठिकाणी पाहता येईल हे दोन त्रिकोण आहेत आपल्याकडे. या त्रिकोणाच्या तीन बाजू एकमेकाच्या संगत एकरूप आहेत. ही बाजू या बाजूशी एकरूप आहे, ही बाजू या बाजूशी एकरूप आहे आणि ही बाजू या बाजूशी एकरूप आहे. म्हणजे एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. आणि ती कसोटी कोणती असते? बाजू बाजू बाजू, म्हणजे साइड साइड साइड. आकृतीवरून आपल्याला लिहिता येईल. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, दोन आकृतीमध्ये सारखे सिंबॉल असतील तर ते एकरूप असतात. आता पहा, एक्स वाय ही बाजू कोणाशी एकरूप आहे? या त्रिकोणामध्ये LM शी. ही आहे वाय झेड, ही कोणाशी एकरूप आहे? MN शी. ही तिसरी आहे XZ, ही कोणाशी एकरूप आहे? LN शी. म्हणजे या त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी एकरूप आहे. म्हणजे मला असं लिहिता येईल, ट्रायंगल XYZ इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल LMN. आणि ही टेस्ट कोणती आहे? SSS, म्हणजेच बा बा बा, अर्थातच बाजू बाजू बाजू. कंटिन्यू करायचं. किती वेळ राहिलाय? विद्यार्थी मित्रांनो, आपली जी तिसरी कसोटी आहे ती आहे अँगल साइड अँगल, अर्थातच कोन बाजू कोन. याचा अर्थ काय होईल? दोन त्रिकोणामध्ये समाविष्ट असलेली बाजू. पहा आकृतीमध्ये पहा, या ठिकाणी ट्रायंगल दिसतोय PQR, या ठिकाणी ट्रायंगल दिसतोय DVJ. आता एकाच एक संगती कशी असेल की हा अँगल P इज कॉन्ग्रुएंट टू अँगल D. त्याच्यानंतर ही जी साइड आहे PQ ही कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे? DV शी. सो PQ इज कॉन्ग्रुएंट टू DV. आणि तिसरा अँगल आहे अँगल Q इज कॉन्ग्रुएंट टू अँगल V. म्हणजेच दोन अँगल मधली साइड या दोन अँगल मधल्या साइडशी जर कॉन्ग्रुएंट असेल तर ते जे दोन त्रिकोण आहेत ते एकरूप असतात, ते कॉन्ग्रुएंट असतात. मग ती टेस्ट कोणची होणार आहे? सो मला असं लिहिता येईल, ट्रायंगल PQR इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल DVJ. कोणती टेस्ट झाली? अँगल साइड अँगल, अर्थातच को बा को. म्हणजेच एकाच एक संगतीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप झाले. आणि आपल्याला माहिती आहे, एकदा त्रिकोण एकरूप झाले म्हणजे त्याचे उरलेले सगळे पार्ट कसे असणार आहेत? एकरूप असणार आहेत. म्हणजे मला असं म्हणता येईल की अँगल R या J शी कॉन्ग्रुएंट आहे, ही जी QR आहे ही VJ शी कॉन्ग्रुएंट आहे, ही जी PR बाजू आहे ही कोणाशी कॉन्ग्रुएंट असणार आहे? DJ शी असणार आहे. थँक्यू.